12 जानेवारी हा स्वामी विवेकानंदाचा जन्मदिवस असतो आणि अनेक वर्षापासून तो जन्मदिवस राष्ट्रीय युवा महोत्सव म्हणून साजरा आपल्या देशामध्ये केला जातो। त्याचा मान 14 वर्षानंतर आपल्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि 12 जानेवारी ते 16 जानेवारीपर्यंत नाशिक येथे तो राष्ट्रीय युवा महोत्सव त्या ठिकाणी होणार आहे। आणि पहिल्यांदा 12 जानेवारी रोजी देशाचे विश्वगुरू महान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे। त्या कार्यक्रमाला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, 2 कर्तबगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि देशातले राज्यातले लाखोच्या संख्येने युवक त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि म्हणून आपल्या मार्फत मी सर्व महाराष्ट्रातील जनतेला आणि युवकाला आव्हान करतो की 12 जानेवारी ते 16 जानेवारीपर्यंत आपण नाशिकला त्या ठिकाणी या आणि त्या युवक महोत्सवामध्ये आपण सहभागी त्या ठिकाणी व्हा। त्याचबरोबर त्याच दिवशी स्थितीप्रमाणे माँ जिजाऊंची पण जयंती त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आपले पंतप्रधान विवेकानंदच्या प्रतिमेला पुष्पहार घालतील, माँ जिजाऊला पण त्या ठिकाणी अभिवादन करतील आणि अनेक चांगले कार्यक्रम त्या युवक महोत्सवामध्ये त्या ठिकाणी होणार आहेत। म्हणून आपण सर्वजण सहभागी व्हावं एवढीच विनंती आपल्या मार्फत युवकांना त्या ठिकाणी मी करतो। सर, आज महाज्योतीचा पेपर जो आहे तो विदर्भात आणि इतर ठिकाणी फुटलेला आहे, त्यामुळे विद्यार्थी जे आहेत ते आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत। सातत्याने पेपर फुटीचं जे प्रकरण आहे ते वाढत चाललेलं आहे। सर, मी खरं तर मी काल लातूरला गेलो होतो, आत्ता मी आलेलो आहे, त्याची व्यवस्थितरित्या माहिती घेतो आणि जर असं काही जर होत असेल तर नक्कीच आमचं हे महायुतीचं सरकार जे जर कुणी चुकीचं काम करत असेल तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल। थँक्यू।